तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची धुरा हाती घेतल्यानंतर धडक कारवाईचा सपाटाच लावलाय। त्यामुळे अनेक भेसळखोर आणि अवैध उत्पादकांचे धाबे चांगलेच दणाणलेत। त्यासोबतच किचनमध्ये अस्वच्छता बाळगणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांचे परवाने हे निलंबित केले गेलेत। यात मुंबईतील नामांकित हॉटेल आणि आस्थापनांचा समावेश होता। त्यात आता क्रिकेट क्लबच्या कॅन्टीनचीही भर पडली आहे। स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्यानं तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वामध्ये अन्न व औषध प्रशासनानं 5 क्रिकेट क्लबचे परवाने निलंबित केलेत। यात कोणकोणत्या क्लबचा समावेश आहे आणि या क्लब कॅन्टीनमध्ये केल्या गेलेल्या तपासणीमध्ये नेमकं काय आढळून आलं, पुढील 5 मिनिटांमध्ये सविस्तर जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मुंबई 27 जुलै रोजी 7 क्लब, कॅन्टीन, रेस्टॉरंट आस्थापनांची अन्न व औषध प्रशासनाकडून पाहणी केली गेली। यामध्ये 5 आस्थापनांमध्ये नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळून आलं। या 5ही आस्थापनांचा परवाना हा निलंबित करण्यात आलाय, तर एका आस्थापनेला थेट व्यवसाय बंद करण्याची नोटीसच देण्यात आली आहे, तर एकाला सुधारणा करण्यासाठीची नोटीस बजावण्यात आली आहे। यात कोणकोणत्या क्लबचा समावेश आहे तर दी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया लिमिटेड, आर.के. जुहू जिमखाना, दी अपर्णा जुहू जिमखाना, MIG क्रिकेट क्लब आणि दी विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब या 5 क्लबचे परवाने निलंबित केले गेलेत, तर गोरेगाव स्पोर्ट्स क्लबला अन्न व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले गेलेत। आता या प्रत्येक क्लबमध्ये पाहणीवेळी काय आढळून आलं ते जाणून घेऊया, जेणेकरून ही कारवाई नेमकी का केली गेली ते लक्षात येईल। दी क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अन्न तयार करण्याच्या विभागांमध्ये विभाजनाचा अभाव आढळला। अन्न हाताळणी आणि कचरा विल्हेवाटाच्या ठिकाणी झुरळं आणि माशांचा प्रादुर्भाव आढळला। तसंच शीतगृहांमध्ये साठवलेल्या अन्नावरती पाणी पडत असल्याचंही दिसून आलं। आर.के. जुहू जिमखानामध्ये दरवाजे हे गुळगुळीत नव्हते, कीटकांना सहज प्रवेश शक्य आणि वैयक्तिक स्वच्छतेसाठी अपुऱ्या सुविधा होत्या। कच्चा माल वापरण्यापूर्वी स्वच्छ करून तपासला जात नव्हता। तळण्यासाठी वापरलेल्या तेलाची नोंद नाही। भिंती आणि छत ठिसूळ झाल्यानं त्याचे कण हे अन्नात पडत होते। शिजवलेलं अन्न योग्य तापमानातच साठवलेलं नाही आणि स्वच्छतेचं वेळापत्रक अद्ययावत नाही। दी अपर्णा जुहू जिमखान्यामध्ये स्वयंपाकाची उपकरणं गंजलेली आढळून आली। दरवाजांमधून कीटकांचा प्रवेश, वैयक्तिक स्वच्छतेसाठी अपुऱ्या सुविधा, पॅकेजिंग साहित्य फूड ग्रेड म्हणून प्रमाणित नाही, शिजवलेलं न शिजवलेलं शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थांचं योग्य वर्गीकरण नाही, उपकरणं वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर निर्जंतुक केली जात नाहीत। MIG क्रिकेट क्लबमध्ये अनधिकृत तृतीय पक्षीय कामकाज आढळून आलं। वैध FSSAI परवाना नसलेल्या अवैध संस्था केटरिंग करारांतर्गत परिसरात कार्यरत असल्याचं दिसून आलं। सर्व खरेदी आणि विक्रीचे व्यवहार या अनधिकृत संस्थेच्या नावानं होत होते। तसंच किचन परिसरामध्ये झुरळांचा वावर आढळून आला। दी विलिंग्डन स्पोर्ट्स क्लबमध्ये दरवाजे पाणी शोषून घेत नसल्यानं कीटकांचा सहज प्रवेश शक्य असल्याचं आढळून आलं। तापमान निरीक्षण प्रणाली पुरेशी नव्हती, फरशा निसरड्या आणि अस्वच्छ होत्या। तसंच अन्न आणि पाणी तपासणी अहवाल अद्ययावत नव्हता। आता प्रश्न असा आहे की ही कारवाई म्हणजे क्लब कायमचे बंद झाले आहेत का, तर त्याचं उत्तर नाही। FDAने सध्या केवळ अन्न व्यवसाय परवाने निलंबित केलेत। याचा अर्थ संबंधित त्रुटी दूर करून नियमांचं पालन केल्याशिवाय या क्लबना अन्न सेवा सुरू करता येणार नाही। तपासणीनंतर समाधानकारक सुधारणा झाल्याचं प्रशासनाला आढळल्यासच परवाना पुन्हा बहाल केला जाऊ शकतो। अन्न सुरक्षा अत्यंत महत्त्वाचा विषय बनलाय, किंबहुना हा विषय महत्त्वाचाच असायला हवा। दिसायला आकर्षक असलेलं रेस्टॉरंट किंवा क्लब म्हणजे तेथील स्वयंपाकघरही तितकंच स्वच्छ असेल असं गृहीत धरता येत नाही। अन्न योग्य तापमानात साठवणं, शिजलेलं आणि कच्चं अन्न वेगळं ठेवणं, कीटक नियंत्रण, स्वच्छ उपकरणं आणि प्रशिक्षित कर्मचारी हे सर्व नियम केवळ कागदोपत्री नसून ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित आहे। यापैकी कोणतीही बाब दुर्लक्षित झाली तर अन्न दूषित होण्याचा आणि त्यातून विविध आजार पसरण्याचा धोका वाढतो। मुंबईसारख्या शहरात दररोज लाखो लोक घराबाहेरचं अन्न खातात, त्यामुळे अन्न सुरक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक खाद्य व्यावसायिकाचीही तितकीच मोठी जबाबदारी आहे। FDAच्या कारवाईनं एक स्पष्ट संदेश दिलाय, नियमांचं पालन केलं नाही तर क्लब कितीही प्रतिष्ठित असला तरी कारवाई टाळता येणार नाही। या कारवाईनंतर संबंधित क्लब किती लवकर त्रुटी दूर करतात आणि त्यांचे परवाने पुन्हा कधी सुरू होतात याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, Facebook, Insta पेज फॉलो करा। धन्यवाद।